फक्त रॅपिडो नाही, एक मिनिट. नाही नाही, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये रॅपिडो, ओला, उबेर ह्यासारख्या अनेक संस्थांनी RTO डिपार्टमेंट किंवा परिवहन डिपार्टमेंट आपल्या खिशामध्ये आहे, राज्य सरकार आपल्या खिशामध्ये आहे, अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या वाहतूक चालू केली. अनेक ठिकाणी टू व्हीलरच्या अपघात घडलेले आहेत. टू व्हीलरच्या मागे बसलेल्या जो पॅसेंजर आहे ते महिला पॅसेंजर आहे, त्यांच्यावर काही अतिप्रसंग घडलेले आहेत. काही ठिकाणी अपघाती मृत्यू झालेले आहेत. असे अनेक गुन्हे राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं MMR क्षेत्रामध्ये घडलेले आहेत. त्या तक्रारी आमच्याकडे आल्यात. आम्ही वारंवार त्यांना नोटिसेस दिल्या ह्या रॅपिडो, ओला, उबेरवाल्यांना, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे परवानगी नाही आहे. त्यांनी आमची परवानगी न घेता किंवा कागदपत्र त्यांना सादर करायला सांगितलेले असतात आणि कुठलेही कागदपत्र सादर केलेले नाही आणि बेकायदेशीररित्या हजारो टॅक्सीज किंवा हजारो बाईक टॅक्सीज ते रस्त्यावर उतरत आहे. पर्यावरणपूरक फक्त इलेक्ट्रिक बाईकला परमिशन असताना ते पेट्रोल डिझेलच्या बाईकसुद्धा रस्त्यावर उतरवत आहेत आणि त्यामुळे त्यांनी जो निर्माण केलेला ॲप आहे तो ॲपच रद्द करावा अशी मागणी परिवहन आयुक्त म्हणून आमचे राजेश नार्वेकर आणि परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः राज्याच्या पोलीस दलाला केलेलं आहे. सायबर क्राईमला तशी विनंती केलेली आहे आणि नक्कीच 2 दिवसामध्ये त्यांचं ॲप बंद झाल्यानंतर हे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सर्व ज्या बाईक आहेत त्या आम्ही ब्लॅकलिस्टेड करणार आहोत. साहेब, याच विषयाला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने तुमच्याकडे इमर्जन्सी सुविधा काय की गाडी भेटलेल्या पॅसेंजरला तत्काळ मदत मिळावी? आमच्याकडे RTOची GPS यंत्रणा कार्यान्वित आहे. आमचं स्वतःचं एक डिपार्टमेंट आम्ही ते चालू केलेलं आहे. त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही आमचा नंबर त्या ठिकाणी फ्लॅश केलेला आहे. त्यावर येणाऱ्या सगळ्या ज्या तक्रारी आहे तक्रारीचं ते आमच्या कमांड कंट्रोल रूममधनं निवारण केलं जातं. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर आमच्या RTOच्या माध्यमातून त्यावर सुधारणा केली जाते. परिवहन विभागाचे मंत्री आपण झाल्यापासून ओला, उबर, रॅपिडो असतील या सर्व बाबत आपण आवाज उठवतोय, पण आजपर्यंत यश आलं नाही, यश बघा, जेवढं करता येईल तेवढी कारवाई आम्ही करतोय. या कंपन्या जाणीवपूर्वक करतायत. आता अनेक ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये रॅपिडोला बॅन केलं आहे, अनेक राज्यामध्ये रॅपिडोला बॅन केलेलं आहे. प्रामुख्याने हे लोक काय करतात की आम्ही जर काही RTOचे अधिकारी त्यांना पकडलं बाईकवाल्याला बेकायदेशीरित्या चालवतात म्हणून त्यांच्याकडनं जो काय फाईन घेतो ती कंपनी बेअर करते. म्हणजे असं सांगितलं जातं की तुम्ही बेकायदेशीरित्या वाहतूक करा, तुम्हाला जर काय फाईन लागला तर तो फाईन कंपनी बेअर करेल. अशा पद्धतीनं त्यांचं ते आर्थिक व्यवहार चालू आहे आणि तो जर थांबवायचा असेल तर त्यांचा ॲप बंद करण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून काल आम्ही तो निर्णय घेतलेला आहे.